लोकांची सभा आणली. सर्व देशामध्ये हिंदुस्थानात सहकारी साखर कारखाने यांची एक संस्था आहे. अनेक वर्षाची संस्था मिळणार आहे. पण घाळ बसू नका. रात्र वैऱ्याची आहे. आपल्याला एक एक मत महत्वाचं आहे. आणि मी खरंच साहेब मनापासून या लोकांचा आभार मानतो की असं विचारायचे की आपल्या सगळ्यांचे सहकारी आणि उमेदवार हर्षवर्धन पाटील, ॲडव्होकेट के पाटील, छत्रपती साखर कारखान्याचे माजी चेअरमन विशाल दासक, विजय निंबाळकर, विलास वाघमारे, ॲडव्होकेट राहुल बखरे, ॲडव्होकेट शरद दामदार, सागर बाबा मिसाळ आणि विखे महाराज पाटील उपस्थित असलेल्या भारतीय सेवालय साहित्य पडळकर, रेश्मा शेख, रियाज पठाण, विविध संस्थेचे या ठिकाणी उपस्थित असलेले पदाधिकारी, काँग्रेस पक्ष, उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालचा शिवसेना पक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष या सगळ्यांना सहकार्य करणारे इतर सगळे पक्ष, कम्युनिस्ट पार्टी, आप, शेतकरी कामगार पक्ष या सगळ्यांचे प्रतिनिधी आणि हजारोच्या संख्येने उपस्थित असलेले आपण मंडळी. लोकसभेची निवडणूक झाली. अनुकूल निर्णय तुम्ही लोकांनी दिला. आम्हाला देशाची चिंता वाटत होती आणि त्याचं महत्त्वाचं कारण देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी सत्ता हातात आल्याच्या नंतर बहुतेक काही वेगळं विचारत होते. त्यांच्या मनामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आणि त्या घटनेमुळे हा देश आज एकसंघ आहे, त्याच्यामध्ये काहीतरी फेरफार करावी, काही बदलाव करावा अशा प्रकारचा विषय हा त्यांच्या मनामध्ये होता. या घटनेचं महत्त्व आहे. आज हा देश इतके वर्ष एकसंघ आहे त्याचं महत्त्वाचं कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांनी दिलेली घटना. तुम्ही हिंदुस्थानचा नकाशा निर्देशावर आणा. काय तिथं दिसतं? पाकिस्तान होतं. त्या पाकिस्तानचे दोन तुकडे झाले. एक पाकिस्तान, एक बांगलादेश. नेपाळ होता. त्या नेपाळमध्ये अनेक वेळेला संघर्ष होत असतात. खाली श्रीलंका आहे. त्या श्रीलंकेमध्ये अनेक वेळेला संघर्ष झाले. काही भाग खुचला. देश एकसंघ राहण्याची परिस्थिती अतिशय चिंताजनक झाली. आणि बांगलादेश, त्या बांगलादेशमध्ये सुद्धा तिथे राष्ट्रपती त्यांची हत्या करण्यात आली आणि देश लष्कराने ताब्यात घेतला. अनेक ठिकाणी आपण बघतो. पाकिस्तानमध्ये लष्कर होतं, नेपाळमध्ये लष्कर होतं, श्रीलंकेमध्ये लष्कर होतं, बांगलादेशमध्ये लष्कर होतं. पण हे भारतामध्ये लष्कराने देशाचा कारभार घेतला असं कधी चित्र झालं नाही. इथला कारभार लोकांच्या हातामध्ये आला आहे आणि त्या लोकांचं वैशिष्ट्य हे आंबेडकरांनी सांगितलेलं की रोजगार हमीच्या कामात जाणारा मजूर
त्यालाही एक मत आहे. आणि चाचांच्या घरातला कोणी तरुण आहे त्यालाही एक मत आहे. हे या संविधानाचं वैशिष्ट्य आहे. आणि त्या संविधानाला धक्का लावला हे सूत्र घेऊन प्रधानमंत्री जात होते, त्याला अवैध राहण्याचा निर्णय आम्ही या देशातल्या अनेक राजकीय नेत्यांनी बसून घेतला. अनेक लोक आम्ही एकत्र आलो. मी स्वतः होतो, सोनिया गांधी होत्या, राहुल गांधी होते, कर्नाटकचे मुख्यमंत्री, तामिळनाडूचे मुख्यमंत्री, केरळचे मुख्यमंत्री, पश्चिम बंगालच्या ममता बॅनर्जी मुख्यमंत्री, या सगळ्यांना एकत्रित केलं. आणि हे सर्व काही झालं तर घटनेला धक्का लागून द्यायचा नाही. आणि तो लागून द्यायचा नसेल तर काही झालं तर उद्याच्या निवडणुकीमध्ये मोदींना 400 जागा पाहिजेत, त्या 400 जागा मिळून द्यायच्या नाही. निवडणुकीला आलो तुम्हाला लोकांच्यासोबत, आणि तुम्हाला लोकांना धन्यवाद द्यायला पाहिजे. तुम्ही मोठ्या मताने आम्हाला लोकांचे प्रतिनिधी निवडून दिले. या मतदारसंघामध्ये सुप्रिया चौथ्यांदा उभी राहिली. तुम्ही लोकांनी मोठ्या प्रमाणावर तिला शक्ती दिली आणि देशाच्या फायद्यामध्ये वाचून दिले. महाराष्ट्रामध्ये 48 खासदारांच्या जागा त्याच्या 30-31 जागा जिंकल्या गेल्या. आणि त्याचं 100% श्रेय महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात राहणाऱ्या तुमच्यासारख्या कोट्यावधी जनतेला आहे. त्यामुळे ते घडू शकले. निवडणूक झाली, आता विधानसभेची निवडणूक. राज्यनीत रस्ता आणायचं हा आमची भावना आहे. आज राज्याची अवस्था चिंताजनक आहे. केंद्र सरकार त्यांचा एक अर्थ विभाग नावाचा विभाग असतो, आणि त्या आर्थिक विभागाच्या वतीनं सर्व देशाची पाहणी करतात. त्याच्यामध्ये पहिला निकाल हा घेतात की या देशामध्ये प्रत्येक माणसाचा दैनंदिन उत्पन्नावर कोणत्या राज्याचा कितवा नंबर आहे. चव्हाणसाहेब मुख्यमंत्री होते यशवंतरावजी, तेव्हापासून महाराष्ट्राचा नंबर देशात नेहमी पाहिला. महाराष्ट्र कधी दुसऱ्या नंबरवर गेला नाही. फडणवीसांचं राज्य आलं, भाजपचं राज्य आलं, पहिल्या नंबरवरनं आम्ही 6व्या नंबरवर गेलो. आज महाराष्ट्रातनं परदेशात माल जातो, देशात माल जातो, त्याचा 16% माल महाराष्ट्रातनं जातो. पण काय चित्र दिसत आहे, दिवसेंदिवस आमची निर्यात कमी व्हायला लागली. या ठिकाणी आम्हाला लोकांच्या हातात सत्ता होती. त्यावेळेला सध्याच्या केंद्र सरकारने माहिती घेतली की आम्ही लोक सत्तेवर होतो त्यावेळेला महाराष्ट्राच्या डोक्यावर किती हजार कोटीचं कर्ज होतं. 3,20,000 कोटीचं कर्ज महाराष्ट्राच्या 14 कोटी लोकांच्या डोक्यावर होतं. आणि गेले 2 वर्ष ही सत्ता भाजप त्यांच्या सरकारांच्या हातात गेली. 3 लाखावरून त्यांचं राज्याचं कर्ज 8 लाख कोटी झाले. याशिवाय आणखी देणी वाढली. या सगळ्या गोष्टीचा परिणाम काय झाला? परिणाम हा झाला की उद्योगधंद्यात अडचणी व्हायला लागल्या. एक काळ असा होता की उद्योगधंद्याच्यामध्ये महाराष्ट्र पहिला नंबर लागतो. आजही आहे काही प्रमाणात, पण त्यावेळची स्थिती राष्ट्रीय स्थिती वेगळी आहे. एका काळी कारखानदारी म्हणजे किर्लोस्कर, कारखानदारी म्हणजे कुफर, कारखानदारी म्हणजे गरवारे, अशी नावं ऐकायला मिळायची. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री फडणवीस यशवंतराव चव्हाणांच्याकडे आलं, त्यांनी वेगळा विचार केला. वेगळा विचार काय? मुंबईमध्ये कारखानदारी सगळी होती. 120 कापसाच्या गिरण्या मुंबईमध्ये होत्या, आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातला मजूर घाम करायला तिथे जात होता.
आज त्या 120 जिल्ह्यांच्यापैकी एक सुद्धा गिरणी शिल्लक राहिली नाही. मुंबई हे आर्थिक शहर झाले, पण याचा चेहरा बदलायचं चव्हाण साहेबांनी ठरवलं आणि ते निकाल घेतला की अनेक ठिकाणी औद्योगिक वसाहती या कशा करता येईल. आणि पहिली वसाहत ज्यांनी करायचा निर्णय घेतला फिल्मी चित्रकला. त्या काळामध्ये JRD टाटाच्या कंपनीचे मालक होते. चव्हाण साहेबांना कळलं की जमशेदपूरला बिहारमध्ये मोटार तयार करण्याचा कारखाना टाटा साहेब करतात. चव्हाण साहेबांनी त्यांना बोलून घेतलं. त्यांनी सांगितलं की तुमचं आयुष्य महाराष्ट्रात गेलं, तुम्ही महाराष्ट्राची सेवा केली, आता मोठा कारखाना करतात, बिहारमध्ये करायची ऐवजी महाराष्ट्रात का करत नाही. टाटा म्हणजे जमीन, हे म्हणजे जमीन मी देतो. फिल्मी चिंचवडला 300 एकर जमीन दिली. आज हिंदुस्थानामधली कार, हिंदुस्थानामधला ट्रक फिल्मी चिंचवडला असतो आणि संबंध देशाच्या वाहतुकीच्या क्षेत्रामध्ये प्रचंड परिवर्तन करण्याचं काम एका टेल्को कंपनीवर झालं, महाराष्ट्राची झाली. तसाच विचार बजाज यांचा. बजाज हे वर्धेचे. महात्मा गांधींच्या देशाच्या स्वातंत्र्याच्या लढ्याचे एक महत्त्वाचे घटक. त्यांचे चिरंजीव लोकसभेचे सभासद. त्यांच्या डोक्यामध्ये स्कूटरचा कारखाना करावा असा विचार आला. चव्हाण साहेबांनी बोलून घेतलं आणि त्यांनी सांगितलं की तेलकोच्या शेजारी तुम्हाला जमीन देतो. जमीन दिली. आज बजाज असो सारखी मोठी कंपनी संबंध देशामध्ये ऑटो रिक्षा स्कूटर होते, पण देशाच्या बाहेरसुद्धा अनेक देशामध्ये हे वाहन फिरवतं. मध्यंतरी मी इंडोनेशियाला गेलो आणि जात असताना तिथे गेल्यावर हॉटेलच्या बाहेर रिक्षा उभ्या होत्या. मला गमत होती की रिक्षा आपल्याकडे असतात. मी चौकशी केली की रिक्षा इथे कसे, म्हणजे नो वी आर नॉट कॉलिंग रिक्षा. म्हणजे तुम्ही काय म्हणतात त्याला? वी आर कॉलिंग बजाज. रिक्षाला इंडोनेशियामध्ये बजाज म्हणतात. हे कसं झालं तर बजाजचा दुसरा कारखाना इंडोनेशियामध्ये काढला. आज तिचा मध्यमवर्ग नोकरदार ती रिक्षा ती स्कूटर वापरतो आणि ही बजाजने आणली. त्यामुळे त्यांना असं वाटतं की याचं नावच बजाज आणि ते चित्र त्या ठिकाणी बघायला. असे अनेक कारखाने महाराष्ट्रात वाढली आणि त्याचा फायदा झाला. हे झालं एका ठराविक भागाच्या पुरतं. नंतर अनेक मुख्यमंत्री झाले, त्यांचंही योगदान होतं. माझ्याकडे 1978 साली राज्याचं मुख्यमंत्रीपद पहिल्यांदा आले. मी चव्हाण साहेबांच्याकडे गेलो, त्यांचे आशीर्वाद घेतले आणि त्यांना विचारलं काय तुमचं मार्गदर्शन. त्यांनी एकच सांगितलं की मुंबई पुणे इथं कारखानदारी वाढली, ही कारखानदारी महाराष्ट्राच्या अन्य भागात झाली पाहिजे, त्याच्यात तू लक्ष घाल. आणि मी लक्ष घातलं. आमच्या सरकारने साथ दिली. तुम्ही पुण्यावरनं निघाला बारामतीच्या रस्त्यावर तर पहिल्यांदा जेजुरी लागते. जेजुरी खंडोबाचं शहर. महाराष्ट्रात आपण त्या ठिकाणी दर्शनाला जातो. आम्ही लोकांनी तिथे एक MIDC काढली. आज जेजुरीला 6,000 लोक काम करतात. जेजुरीचं पुढं गेलो, बारामतीला पोचलो, तिथे MIDC काढली. तिथं 24,000 लोक काम करतात. पुढे इंदापूरला हर्षवर्धन हे सर्व लोक सत्तेमध्ये होते, त्यांची मदत झाली. इथे MIDC काढली, इथेही कारखाने आले. पुढे गेल्याच्या नंतर आम्ही रस्ता बदलला, नगर रस्त्यावर गेलो. रांजणगावला गेल्याच्या नंतर तिथे MIDC काढली.
काही हजार लोकांना तिथं काम येतं. नाशिकच्या रस्त्यावर केलं, तिथेही काही हजार लोकांना काम येतं. सर्व पुणे शहराच्या आजूबाजूला विकेंद्रित स्वरूपामध्ये ही कारखानदारी उभी करून हाताला काम दिलं आणि त्याच्यामुळे त्या भागातल्या जनतेचं अर्थकारण बदललं. यासाठी सत्ता वापरायची असते हे जे मार्गदर्शन आम्हाला लोकांना केलं गेलं त्याचे हे परिणाम आज कुठून कुठे दिसतात. पण दुसऱ्या बाजूने एक धोकादायक चित्र दिसतं आणि ते म्हणजे तरुण पिढीमध्ये बेकारी. आज शाळा कॉलेजेस वाढली, ठिकठिकाणी कॉलेजेस काढली गेली. कर्नल भाऊराव पाटलांच्या सारख्या दसऱ्या नेत्यांनी या बाबतीत पुढाकार एकेकाळी घेतला. अनेक ठिकाणी संस्था बनवल्या. रयत शिक्षण संस्थेसारखी संस्था त्याची इथं एक शाखा आहे. त्या रयत शिक्षण संस्थेमध्ये आज 4 लाख विद्यार्थी शिकतात. तिथं देणगी घेतली जाते. आज त्या संस्थेचा अध्यक्ष मीच आहे. अनेक वर्ष आम्ही लोकांनी या संस्थेचा विस्तार केला आणि शिक्षणाची दारं खुली केली. बारामतीसारख्या ठिकाणी विद्याप्रतिष्ठान संस्था स्थापन केली. 29,000 मुलं मुली शिकतात. त्याची शाखा इंदापूरला सुद्धा आहे. इथे त्याची सुविधा दिली आहे. हर्षवर्धन पाटलांनी शिक्षण संस्थेचे घातलं. त्यांनी काही संस्था उभ्या केल्या. सगळ्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये अशी शैक्षणिक दालन आपण उभी केली. मुलं शिकली, आनंद झाला, मुलं शिकली. पण चिंता एका गोष्टीची आहे, मुलं शिकली पण त्यांच्या हाताला काम मिळत सगळ्यांनाच नोकऱ्या मिळत नाही आणि नोकऱ्या मिळत नाहीत. त्यामुळे एक प्रकारची नाराजी ही तरुण पिढीची आहे. आणि ज्या समाजामध्ये तरुण अस्वस्थ होतो त्याचे मजबूर स्वस्थ सुचत नाही, तो निराशजनक बनतो. निराशी माणूस कोणत्याही चौक्याला जाऊ शकतो. ते चित्र व्हायचं बदलायचं असेल तर बेकारी घालवली पाहिजे. अपेक्षा ही होती ज्यांच्या हातात केंद्राची सत्ता आहे ते लोक या तरुणांची बेकारी घालवण्यासाठी काही ना काहीतरी करतील. पण अजून ते त्यांच्याकडनं गेल्या 10 वर्षात काही झालेलं नाही. या उलट इथं जे कारखानदारी होती ती हलवता येईल का याचा विचार ते करतात. महाराष्ट्रामध्ये अनेक चांगले कारखाने होते. ते कारखाने इथे तरुणांना हाताला काम देत होते. देवेंद्र फडणवीसांचं राज्य आलं. गुजरातचं राज्य कुणाच्या हातात हे सांगायची आवश्यकता नाही. त्यांनी संदेश दिला का आदेश दिला मला माहीत नाही. हळूहळू महाराष्ट्राचे मोठे उद्योग गुजरातला जायला. टाटाने एअरबस नावाची विमानाची कंपनी काढायचा निकाल घेतला. नागपूरला त्यासाठी जागा काढली, जागा अक्वायर केली, सरकार बदललं. आज ती एअरबस तो कारखाना गुजरातमध्ये गेला. मी परवा प्रधानमंत्र्यांचा त्या कारखान्याच्या उभारणीच्या समितीच्या कार्यक्रमाचे फोटो दाखवत होते. प्रधानमंत्री हे देशाचे असतात, ते एका राज्याचे असतात. पण हे आजचे प्रधानमंत्री देशाचा विचार करतील. फॉक्सकॉन नावाची कंपनी तुम्ही कॉम्प्युटर किंवा हे वापरतात फोन, त्या फोनमध्ये एक चिप असते, कॉम्प्युटरमध्ये एक चिप असते आणि ते चिप तयार करण्याचा फॉक्सकॉन नावाची कंपनी जगाची मोठी कंपनी. त्यांची कारखानदारी महाराष्ट्रात उभी करायची ठरली. आज माहिती नाही कुठले हुकूम आला आणि ती इथनं हलवायचा निर्णय झाला गुजरातमध्ये. त्याचा एअरबसचं मी सांगितलं, एअरबसचं सांगितलं. वेदांचा हा एक मोठा कारखाना येत होता, त्यांना जागा देऊ केली होती. ही कारखाने गुजरातमध्ये हलवले. तुम्ही इथे कारखाने हलवता. आमच्या सगळ्यांचा प्रयत्न आहे की राजकारणात वळलेले असतील ते सुरू, पण राज्याचा विकास त्याच्याबद्दल तडजोड करायची नाही आणि ती करण्याच्यासाठी पक्ष न बघता
सहकार्य करायचं, कारखान्याची वाजवायची, तरुणांच्या हाताला काम द्यायचं. पण त्यांना राज्याच्या हिताची जपणूक हे हल्लीच्या राज्यकर्त्यांना पटत नाही. ते फक्त गुजरातमध्ये कसं काही नेता येईल या गोष्टीच्यासाठी आज पैशाचे करत आहेत. आज मगाशी मी तुम्हाला फॉक्सकॉन कंपनीचं सांगितलं. त्या फॉक्सकॉन कंपनीमध्ये 1,54,000 कोटी एवढी गुंतवणूक होणार होती आणि टाटा एअरबसमध्ये 21,935 कोटी एवढी रक्कम त्या ठिकाणी गुंतवणूक होती. उद्या मला सांगितलं तर लिहून द्या. तर किती शून्य द्यायची ते माझ्या लक्षात येतं. इतकी हजारो कोटीची गुंतवणूक आज महाराष्ट्रात होत होती. आज ती महाराष्ट्रात गेली आणि त्याचा परिणाम वेगवेगळ्या गोष्टी दिसतात. शेती हा तुम्हा लोकांचा, आम्हा लोकांचा महत्त्वाचा उद्योग आहे. शेतीच्या क्षेत्रामध्ये अनेक चमत्कार केले. एकेकाळी इंदापूर तालुक्यात एक कारखाना होता वालचंद नगरचा आणि त्या वालचंद शेतीने कारखाना काढला, शेती केली. आम्हाला भयंकर कौतुक असायचं. वालचंद नगरचा कारखाना बघायचं म्हणजे काय. मी एकदा गेलो होतो शाळेत असतानाच वडिलांच्यावरून. बाहेर आज जाण्याच्या तिथं त्याला म्हणतात जंक्शन, आता काय म्हणतात व्हायचं आहे जंक्शन ना, आणि त्या जंक्शनलाच अडवायचे आणि ते अडवायचे त्या ठिकाणी. पण आम्ही परवानगी काढली, गेलो आज आणि तो कारखाना बघितला. आम्ही थक्क झालो. हा कारखाना वालचंद शेती करता. वालचंद शेतीचे सोलापूरचे, तिथं त्यांचं दुकान. पण दृष्टी होती खूप आणि त्या दृष्टीनं त्यांनी कळवला, जमीन दिसली, कारखाना काढला आणि शेकडो लोकांच्या हाताला काम दिलं. ती एक पिढी होती महाराष्ट्रामध्ये काम करावी. आज तशी पिढी तयार करण्याची गरज आहे आणि त्याच्याकडे दुर्लक्ष झालं, शेतीकडे दुर्लक्ष झालं तर एक वेगळं चित्र आज देशात बघायला मिळतं, महाराष्ट्रात बघायला मिळतं. शेतीचं शेतकऱ्यांच्या आत्महत्या आज महाराष्ट्रामध्ये या राजवटीमध्ये भाजप आणि त्यांच्या मित्रांचं राज्य आल्यानंतर 20,000पेक्षा अधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली. का आत्महत्या करतो? सरकारवर का पाणी सुटतो? मला माणसा विचार का करत असेल? आम्ही चौकशी केली. मी स्वतः गेलो यवतमाळ जिल्ह्यामध्ये. तिथं जास्त आत्महत्या झाल्या. एका कुटुंबात आत्महत्या झाली. मी भेटायला गेलो. त्या घराचा कर्ता माणसाने जीव दिला होता. त्याच्या बायकोला आम्ही भेटलो. तिला समजून तिच्याकडनं जाणून घेत होतो, का तुझ्या नवऱ्याने आत्महत्या केली. ती अक्षरशः रडत होती. मी समजून काढायचा प्रयत्न केला आणि तिला विचारलं, काय आत्महत्या केली हे मला सांग. आम्हाला काहीतरी दुरुस्तीचे निर्णय घेतायचे. त्या माऊलीने सांगितलं की 6 एकर जमीन. म्हणजे पिकं कोणती घ्यायची? म्हणजे कपाशी आणि सोयाबीन. म्हणजे मग झालं काय? कपाशी आणि सोयाबीनचं पीक घ्यायची तयारी केली. सोसायटीचं कर्ज काढलं, बँकेचं कर्ज काढलं, पीक घेतलं, सोन्यासारखं पीक आलं. अतिवृष्टी झाली, सगळं पीक गेलं. पीक गेलं तर डोक्यावरचं कर्जाचं उदर राहिलं. दुसऱ्या वर्षी म्हणजे पुन्हा माझ्या नवऱ्याने ते पीक घ्यायचा निकाल घेतला. बँक सोसायटी पैसे देणार का? थकबाकीला थकीत झाली. तर सावकाराकडे गेले, सावकाराचं कर्ज घेतलं आणि पुन्हा 6 एकराचा प्लॉट कपाशी आणि सोयाबीनचा केला. आणि दुसऱ्या वर्षी कपाशीवर लाल्या नावाचा एक रोग येतो. तो रोग आला, सगळं पीक उद्ध्वस्त. पीक उद्ध्वस्त झालं, कर्ज मात्र शिल्लक. आणि एक दिवशी वसुलीची नोटीस आली. नवरा म्हणतो बँकेचे सावकाराचे पैसे देऊ शकणार नाही. दुसऱ्या दिवशी सावकाराने येऊन त्याच्या घराची भाजी बाहेर काढली.
मुलीचं लग्न ठरलं होतं आणि होणाऱ्या व्यायाच्या घरात त्याची भाजी कुठे बाहेर काढली हे होणाऱ्या व्यायाने बघितलं त्यांनी लग्न वळलं आणि ते या माणसाला सहन झालेलं आहे. उत्साह बाजारात गेला, इंजिनची वाटली घेतली, घाता फॅला आणि जीव देऊन टाकला. आज हेच चित्र महाराष्ट्र. कशासाठी राज्य घ्यायचं असावं? जे राज्य करते शेतकऱ्यांच्या आत्माच्या वारसा आहेत त्याचा उभा अर्जा करत नाही, त्यांना राज्य करण्याचा अधिकार काय? माझ्या हातामध्ये देशाची सत्ता होती. कर्जबाजारी फाराचा प्रश्न याचा मी अभ्यास केला. डोक्यावर शेतकऱ्यांचं कर्ज फार होतं. मनमोहन सिंग प्रधानमंत्री होते. मनमोहन सिंगांच्याकडे मी गेलो आणि शेतकऱ्याच्या हिताची जपणूक या देशात होत असेल तर त्या सरकारमध्ये सत्तेमध्ये कशासाठी राहायचं हा प्रश्न माझ्या मनात येतोय. मी असा निकाल घेतोय की शेतकऱ्यांच्या डोक्यावरचं कर्ज माफ करू. त्याने हो म्हणून सांगितलं. एका हुकमाने एका सहीने 71,000 कोटीचं कर्ज माफ करून टाकलं. शेतकरी कर्जावरचं मोकळा केला. हे निर्णय घ्यायचे आज गरज आहे. पण आजचे उद्योग, आजचे शेतकरी, आजचं सरकार त्या संबंधीचा निकाल घ्यायला तयार नाही. आणि म्हणून आपल्या भल्याचं, आपल्या हिताचं, राज्याच्या हिताचं निर्णय घ्यायचं नाही ही नीती असल्या राज्यकर्त्यांची असेल तर त्यांना मताचा पाठिंबा द्यायचा नाही. हा निकाल उद्याच्या 20 तारखेच्या मतदानाच्या रूपाने घ्यायचा. आज आपण बघतो इंदापूर तालुका दिवसेंदिवस बदलतोय. मी अनेकदा हेलिकॉप्टरनं वर जातो. पूर्वी आम्ही फेर बघायचो, त्या फेरीची दुकानं बघायचो, गोकुळची फेरी बघायचो, आणखीन काही काही गोष्टी साध्या आम्ही बघायचो. आज वर्ण बघितल्याच्या नंतर ठिकठिकाणी बंगले झाले, सिमेंट कॉन्क्रीटचं स्लॅब झालेली घरं बघायला मिळतात. कशामध्ये झालं? कशामध्ये झालं? या सरकारची आम्हा लोकांच्या सत्ता असताना अनेक कार्यक्रम आम्ही लोकांनी हातात घेतले. उजनीसारखं धरण त्यावेळेला बांधलं. चव्हाण सारखा प्रधानमंत्री होता आणि त्यांच्या नेतृत्वाखाली त्या कार्यक्रमाला मी हजर होतो. तिथं उजनीचं धरण बांधलं, ब्लॅक वॉटर आलं. त्या ब्लॅक वॉटरने असल्या आजूबाजूच्या लोकांची शेती सुधारली, ऊसाचं क्षेत्र वाढलं, साखर कारखाने वाढले, MIDCमध्ये छोटे मोठे उद्योग आले. हे सगळं चित्र बदलायला लागलं आणि त्याचा अभिमान आहे. आणि ते चित्र बदलण्यासाठी जे कोणी नेतृत्व देणारे लोक होते, कैलासवासी सरकार अभाव असेल किंवा नंतरच्या पिढीचे हर्षवर्धन असतील, या सगळ्यांनी सरकारमध्ये काम करायची संधी मिळाल्याच्या नंतर त्याचा लाभ हा भागासाठी, मतदारसंघासाठी, लोकांच्यासाठी, शेतकऱ्यांच्यासाठी, कष्टकऱ्यांच्यासाठी कसा मिळेल याच्यामध्ये लक्ष घातलं. त्या सगळ्याच्यामुळं आज चित्र बदलले दिसते. अनेकांना आणि लोकांनी या कामांमध्ये केली. कारखाने करा, लोकांना मदत करा, हा दृष्टिकोन कायम ठेवला. त्याची जात, त्याचा धर्म, त्याचा भक्त काही बघितलं नाही. कुणी एखादं दुसरं काम करणार त्याला प्रोत्साहन. मला आठवते छत्रपती साखर कारखान्याचा प्रश्न आला. कुणाच्या हातामध्ये यायचे? आम्ही निर्णय घेतला बहिणींच्या हातामध्ये जिल्हा कारखाना असावा. एक काळ असा होता की साहेबराव दस्तक असोत, माणिकराव दस्तक असोत, माझे वडील बंधू हयात नाहीत, अप्पासाहेब पवार असोत, हे लोक कारखान्याचे चेअरमन होते. महाराष्ट्रात सगळ्यात उत्तम चालणारा कारखाना छत्रपती होता. आमची एक चूक झाली. आम्ही हा कारखाना वेळण्याच्या हातात दिला आणि परिणाम काय झाला? आज मालेगावचा भाव बघा, सोमेश्वरचा भाव बघा आणि छत्रपतीचा भाव बघा. छत्रपतीचा भाव मालेगाव सोबापेक्षा निदान 200 रुपये टनाला हा कमी असेल. मला अकरा नक्की माहीत आहे. इथे
600 रुपये कमी भाव तुम्ही घेता, होय का नाही? आणि तरी त्याच्या हातात ठेवायचा काय सर नाही, नुसतं म्हणून काय उपयोग? उद्या निकाल घ्यावं लागेल आणि घराला फासावं लागेल, अशी संस्था चालवणार आहे. हा दृष्टिकोन योग्य नसतो. अनेक गोष्टींनी मदत केली. ते म्हणजे धंदा करायचा, 4 पैसा धंदा करायचा. गुजरातच्या लोकांची तुमच्या ओळखी आहेत, गुजरातच्या उद्योगपतींची तुमची ओळख आहे, म्हणजे आहे. काही मदत होईल का? एक फोन उचलला गुजरातच्या एका मोठ्या उद्योजकाला आणि सांगितलं की महिने आमच्याकडचे शेतकरी आहेत, त्यांच्या पुढच्या पिढीला आणि त्यांना वाहतुकीच्या धंद्यात काम करायची इच्छा आहे, मदत करा. केली, कल्याण झालं त्यांचं. निवडणुकीला बोलायचं म्हणजे मदत केली, जिल्हा परिषदेला पाठवणी केली, महाराष्ट्राच्या विधानसभेत पाठवायची इच्छा मागणी झाली, तिथं केलं. मंत्रिमंडळात घ्यायचा प्रश्न आला, राष्ट्रवादीकडनं. राष्ट्रवादीच्या माणसांचे निकाल मी घेत होतो, पक्षाचा अध्यक्ष केलं, मंत्री सगळं दिलं. आणि प्रसंगाला त्या घरी कुठे गेलं याचा पत्ताच नाही, निघून गेला. ती कशी माणसं जाऊ नाही, त्यांच्या फाशीला करणार नाही, 4 उभं राहायचं. संकट येतात, अडचणी येतात आणि त्याच्यावर मात करून उभं राहायचं आणि भागातल्या जनतेचं जीवन सुधारेल यासाठी कष्ट करायचं. याला म्हणतात नेतृत्व. म्हणजे नेतृत्व खोटं नेतृत्व निघालं, रुपया खोटा निघाला. आणि जर खोटा निघाला असेल, रुपया खोटा असेल तो घेऊन चालणार नाही. उद्याच्या निवडणुकीत निकाल घ्यावा लागेल. काय निकाल घ्यायचा? नुसतं फाडायचं नाही, फाडायचं. हा निकाल तुम्ही घ्या, चित्त बदलेल. मी तुम्हाला खात्री देतो की तालुक्याचं ते चित्त बदलेल. पण महाराष्ट्रामध्ये या प्रवृत्तीचे जे जे लोक आहेत त्या सगळ्यांना दूर करण्याच्या बद्दलची भूमिका ही आपल्याला घ्यावी लागेल. मी महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात फिरतोय, 15 दिवस झाले, म्हणजे सारखा बाहेर घरी गेले नाही. चंद्रपूरपासून सुरुवात केली, नागपूरला गेलो, वर्ध्याला तिथून गेलो, अमरावतीला गेलो, अकोल्याला गेलो, बुलढाण्याला गेलो, तिथे नांदेडला गेलो, नांदेडवरनं बीडला गेलो, बीडवरनं शेजारी उस्मानाबादला गेलो, त्याच्यानंतर औरंगाबादला गेलो, औरंगाबादला नाशिकवरनं पुणे दिला, नाशिकवरनं शेजारचा ठाणे दिला, ठाणे जिल्ह्यावरनं खाली कोकणामध्ये, त्याच्यानंतरच्या दौऱ्यामध्ये तुमच्या अलिबागांच्या भागामध्ये गेलो, तिथून खाली रत्नागिरीपर्यंत गेलो आणि तिथून कोल्हापूरला जाऊन सांगली, सातारा, सोलापूर असं करून आज मी इथं आलेली आहे. मी सगळीकडे बघतो की लोकांना बदल पाहिजे. लोक असं म्हणतात की आम्हाला बदल पाहिजे, परिवर्तन पाहिजे. चुकीच्या लोकांच्या हातात सत्ता आहे, त्यांच्या हातात ती सत्ता काढून घेतली पाहिजे. आणि ते जनतेची मागणी आहे. लोकशाहीमध्ये जनतेच्या मागणीचा नेतृत्वाने आदर करायचा आणि तो आदर करण्यासाठी जनतेकडे मागणी करायची असते. आणि त्या मागणीच्यासाठी आज मी इंदापूरला आलेलो आहे. या मागणीला तुम्ही साथ द्या. हर्षवर्धन शासनाला मोठ्या मताने निवडून द्या. मी तुम्हाला खात्री देतो बदल होईल. हर्षवर्धन शासन वेगळ्या पक्षात होते, मी वेगळ्या पक्षात होतो, पण महाराष्ट्राच्या हिताचा विषय ज्याला यायचा तेव्हा आम्ही दोघांनी कधी राजकारण आणले नाही. त्याचा उल्लेख त्यांनी केला की या देशाची ऊस संशोधनाची सगळ्यात मोठी संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट, त्याचा अध्यक्ष मी आहे.
त्या कमिटीमध्ये हर्षवर्धन आहे. अनेक वेळेला ऊस उत्पादकांच्या प्रश्नाची चर्चा आम्ही करतो. त्याच्या खोल्यात तुमचे दाव असायचे असतो आणि खोल्यात जाऊन अभ्यास करायला कुणाही जबाबदारी टाकावी हा विषय आमच्याकडे येतो. तर 2-3 लोकांची नावं पहिल्यांदा असतात, त्याच्यात हर्षवर्धन पाटील असतात. या वसंतदादा इन्स्टिट्यूट नांदेडची शाखा आहे. आज त्याची शाखा आम्ही जालन्याला उघडली. महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना मदत करतो. त्याच्यानंतर पुढची शाखा आम्ही नागपूरच्या उघडली आणि ते उघडण्याच्यासाठी जागा कोणती योग्य आहे, कसं करता येईल याचा विचार करायचा होता. आम्ही हर्षवर्धनला सांगितलं की तुम्ही आणि 2-3 अधिकारी नागपूरला जा, एखादी स्थिती बघा आणि काय करता येईल ते मार्गदर्शन करा. त्याचा निर्णय त्यांनी घेतला. आम्ही हे बघितलं नाही पक्ष काय, आणि मला आनंद आहे की त्यांनी पक्षाची अशी भूमिका घेतली आणि प्रत्येक गोष्टीत साथ दिली. आज आणखी एका गोष्टीचा मला आनंद आहे. सर्व देशामध्ये हिंदुस्थानात सहकारी साखर कारखाने यांची एक संस्था आहे. अनेक वर्षाची संस्था. मी त्याचा पदाधिकारी नव्हतो, पण माझ्या सगळ्या नीतीचं काम चालायचं. मध्यंतरी अध्यक्षपदाची जागा रिक्त राहिली. दांडेगावकर म्हणून महाराष्ट्राचे एक सहकारी ते अध्यक्ष होते. त्यांचा कालावधी संस्था तिथे कुणाला अध्यक्ष व्हावं अशी अपेक्षा होती. देशाचे 250 कारखाने, त्या 250 कारखान्यांचं नेतृत्व कुणी करावं याची चर्चा झाली. त्याच्यामध्ये कर्नाटक असेल, गुजरात असेल, महाराष्ट्र असेल, या सगळ्यांनी एक नाव सुचवलं, हर्षवर्धनसाठी. असा माणूस देश पातळीवर कामाला जातो आणि देशाच्या कानाकोपऱ्याच्या या क्षेत्राच्या बाकीच्या लोकांचा विश्वास आपल्या माणसावर होतो. याच्या इतका महाराष्ट्राचा सन्मान दुसरा कुठला नाही. आणि हा सन्मान त्यांनी केला. आणि म्हणून आम्ही असंच होतो की सगळं काम करण्याची दृष्टी आणि खोल हे सगळे या ठिकाणी आहे. आणि भलत्यावर कशाला राहतं, राहायचा ठिकाण जरा बदलला पाहिजे. मगाशी त्यांनी सांगितलं की शरद पवार कुस्ती करते, कुणाशी कुस्ती करते आणि ही कुस्ती शिकवत होईल. तुम्ही म्हणतात ते खरं आहे, पण कुस्ती कोणाशी करायची नसते. कुस्ती अशा वेळेची करायची काय म्हणते लोक नावं ठेवतील आणि त्यावेळेस कुठेही कुस्ती करायची नाही. कुस्ती योग्य ठिकाणी करायची, पहिलं सात्विक असला पाहिजे. आज तुम्ही काही चिंता करू नका. आज या तालुक्यामध्ये लोकसभेच्या विधानसभेच्या निवडणुकाने कुस्ती करण्याची वेळ आली असं समज आहे. हे खरं नाही. कुस्ती करणं तुमची आवश्यकता नाही. मी कालच सांगितलं संसदेला, मी काठ्याच्यावरील शिकत होतो. संसदेला वर्षात एकदा कुस्ती असायची आणि ती कुस्ती ह्या ठिकाणी खेळायला मी पण येतो, शाळेत होतो. दुसरी कुस्ती मारली, पैसे द्यायचे नाहीत, रेवड्या द्यायचे, रेवड्या खाली द्यायचे. हे वैशिष्ट्य त्या ठिकाणी होतं. आणि म्हणून असा एक कुस्ती आहे, त्याला एवढा मोठा फैलावण्याची गरज नाही. या फैलावण्याचा उपयोग महाराष्ट्र आणि देश या ठिकाणी शेती, उद्योग, शिक्षण या सगळ्या क्षेत्रामध्ये जे परिवर्तन करायचं आहे त्या परिवर्तनाच्यासाठी या सरकारांची आम्हाला गरज आहे. मोठ्या मताने तुम्ही विजय करा. मतदानाच्या दिवशी आता सांगितलं हर्षवर्धनांनी कुठं मतदान व्हायचं. हे जो तुतारी पक्षाचा माणूस आहे त्याच्यासोबत मतदान लावा, मोठ्या मताने त्यांना विजय करा. मी तुम्हाला खात्री देतो त्यांनी इथे काम केलं आहे, ते देश पातळीवर काम करतात. उद्या महाराष्ट्राची सत्ता आम्हाला लोकांच्या हातामध्ये आली तर त्यांना त्यांचा मुक्काम इंदापूरला राहणार नाही, मुंबईला नाही. हे या ठिकाणी सांगू इच्छितो आणि आपल्या सगळ्यांनी रजा घेतो. जय हिंद, जय
देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.